नांगोळे तालुका कवठेमंका इथं भावाच्या आत्महत्या प्रकरणी चौकशीसाठी बोलावून घेत पैशाची मागणी करत अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी कवठेमंका पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार यांना अखेर निलंबित करण्यात आले। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत कारवाई केली। अश्लेष संजय वाले राहणार नागोळे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिलेली। नांगोळे इथं सौरभ वाले या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली होती। गुरुवारी संध्याकाळी सौरभ वाले याच कवठेमंका इथल्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरू होतं। यावेळी चौकशी करत असता अश्लेष यास तुझ्या भावाच्या मृत्यूस तू जबाबदार आहेस, तुझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल होईल, खुनाचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर 1 लाख रुपये दे असं सांगितलं। मात्र अश्लेष यानं माझ्या भावाने आत्महत्या केली असं सांगितल्यानंतर उपनिरीक्षक जमादार यांनी अश्लेषला रुग्णालयाच्या रेकॉर्ड रूममध्ये मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता। मारहाण केल्यानं संतप्त ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी गुरुवारी रात्री रुग्णालयासमोर आणि पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारून मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती। या घटनेला न्याय मिळण्यासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर यांनी शुक्रवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांची ग्रामस्थांसोबत भेट घेतली। गावातील युवकाला मारहाण केलेला सर्व प्रकार पालकमंत्र्यांच्या कानावर घातला। पालकमंत्र्यांनी घटनेची दखल घेत अधीक्षक घुगे यांना जमादार यांच्यावर कारवाई करावी अशा सूचना केल्या। त्यानुसार शुक्रवारी रात्री रविराज जमादार यांना निलंबित करण्यात